महापालिका निवडणुकीसाठी पक्षाकडून तिकीट मिळालं नाही म्हणून भाजपच्या एका इच्छुकाने डुप्लिकेट एबी फॉर्म जोडल्याचा प्रकार उघडकीस आलाय। वॉर्ड क्रमांक 173 मध्ये हा प्रकार घडलाय। तर शिल्पा केळुसकर यांनी डुप्लिकेट एबी फॉर्म जोडल्याची तक्रार मुंबईचे भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी केली आहे। साटम यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र लिहित फॉर्म रद्द करण्याची मागणी केली आहे। मुंबईतील वॉर्ड 137 मध्ये शिल्पा केळुसकर या भाजपकडून इच्छुक होत्या, मात्र त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही। त्यामुळे त्यांनी शक्कल लढवून पक्षाचा डुप्लिकेट एबी फॉर्म जोडलाय आणि अर्ज भरलाय। 173 प्रभागात हे घडलंय। भाजपच्या इच्छुकानं आता डुप्लिकेट एबी फॉर्म भरल्याचं समोर आलंय। आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्याला याबद्दलची अधिकची माहिती देणार आहेत। नक्कीच सायन कोळीवाडा मतदारसंघामधला खरं तर हा प्रकार घडलेला पाहायला मिळतो। वॉर्ड क्रमांक 183 यामध्येच कुठेतरी हा डुप्लिकेट फॉर्म आहे तो लावलेला पाहायला मिळतोय, कारण की ही जागा प्रथमतः भाजपला सुटली होती। त्यावेळेस हा एबी फॉर्म त्या व्यक्तीला देखील आहे तो दिलेला होता आणि त्यानंतर त्याच्याकडून पुन्हा घेतला होता, मात्र त्याचा कलर झेरॉक्स काढून खरं तर हा एबी फॉर्म आहे तो लावलेला पाहायला मिळतो। आणि त्यानंतरून भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी खरं तर हा डुप्लिकेट फॉर्म लावलाय। अशा पद्धतीचं निवडणूक आयोगाला आहे ते पत्र दिलेलं आहे आणि त्यांचा अर्ज बाद करण्यात यावा असं देखील सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता निवडणूक आयोग नेमकी काय कारवाई करते हे देखील पाहणं गरजेचं आहे। नक्कीच गणेश, धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीबद्दल। त्यामुळे आता निवडणूक आयोगाच्या निर्णयाची प्रतीक्षा राहणार आहे। भाजपच्या इच्छुकाचा डुप्लिकेट एबी फॉर्म लावण्याचा प्रकार समोर आलाय।